नमस्कार, मी जगदीश देशमुख. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीपत्रामध्ये आपण दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या आपल्या प्रतिनिधींकडून सविस्तर समजून घेणार आहोत. सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून. मुंबई पालिका आयुक्त निवडी संदर्भात. मुंबई पालिका आयुक्त निवडीवरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद आहेत का, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. अश्विनी भिडे यांना फडणवीसांची पसंती आहे, त्यांच्या नावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पसंती आहे, तर एकनाथ शिंदेंकडून या पदासाठी पर्यायाची चाचपणी सुरू आहे. एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 20 ते 25 मिनिटे चर्चा झाली आहे. गगराणींच्या निवृत्तीमुळे नव्या आयुक्ताची नेमणूक ही सोमवारीच अपेक्षित आहे. तर नेमकी कुणाची निवड करायची यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन नेत्यांमध्ये भेट झालेली आहे, चर्चा झाली आहे. 20 ते 25 मिनिटे चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे. मुंबई पालिका आयुक्त निवडीवरून दोन नेत्यांमध्ये मतभेद आहेत का, अशी ही चर्चा सुरू आहे. कारण एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अश्विनी भिडे यांच्या नावाची चर्चा आहे, यांच्या नावाला पसंती आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी मात्र दुसरं नाव सुचवलेलं आहे. अश्विनी भिडे यांच्या नावाला त्यांची संमती नाही. यानंतर या दोनही नेत्यांमध्ये 25 मिनिटे चर्चा झाली, बैठक झालेली आहे. भूषण गगराणी यांची निवृत्त होत आहेत आणि त्या जागेवर आता मुंबई पालिका आयुक्त नेमला जाणार आहे. आणि या मुंबई पालिका आयुक्त निवडीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये मतभेद आहेत का, अशी चर्चा सुरू झाली. तशी नावं ही वेगवेगळी या दोनही नेत्यांकडून समोर आलेली आहेत. अश्विनी भिडे यांच्या नावाला मुख्यमंत्र्यांची पसंती आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पालिका आयुक्त निवडी संदर्भात नवीन नाव सुचवलेलं आहे, दुसरं नाव सुचवलं. त्यामुळं या दोन नेत्यांमध्ये यानंतर बैठक झालेली आहे. 20 ते 25 मिनिटे बैठक झाली. या बैठकीत चर्चा झालेली आहे आणि लवकरच या संदर्भातील नाव समोर येईल, अशी ही माहिती समोर येते आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडल्यात. ज्योत्स्ना, खरं तर मुंबई पालिका आयुक्त पदावरून दोनही पक्ष हे सत्तेमध्ये आहेत, त्यामुळे मतभेद होण्याची गरज नव्हती. आधीच या संदर्भात निर्णय व्हायला पाहिजे होता. मात्र राजकारण रंगलेलं आहे, मतभेद झालेले आहेत, चर्चा झालेली आहे आणि शेवटी एक नाव समोर येईल. मात्र मतभेद होण्याची गरज नव्हती, कारण त्यामुळं महायुतीमध्ये सारं काही आलबेल आहे की नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे. जगदीश, अगदी बरोबर आहे. आपण यापूर्वी पण जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या त्यावेळी सुद्धा जागा वाटपावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जे आहे ते अनेक दिवस चर्चा सुरू होती, अंतर्गत मतभेद सुरू होता आणि त्यानंतर जे आहे ती अखेरकार हा तिढा सुटला होता. आणि आता हाच पुन्हा जो आहे ते मुंबई महानगरपालिकेचे कमिशनर कोण असणार याच्यावरून जे आहे ते शिंदेंची शिवसेना आणि खास करून उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जे नाव सुचवलेलं आहे आसिम गुप्ता, तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांची पहिली पसंती जी आहे ती म्हणजे अश्विनी भिडे आहे. त्याचं कारण असं आहे की अश्विनी भिडे यांनी मेट्रो लाईन 3 प्रकल्पासाठी जे आहे ते वाखाणण्याजोगं काम केलं होतं. मात्र आसिम गुप्ता जे आहेत त्यांनी सुद्धा अनेक वेळा असे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते सांभाळलेले आहेत. त्याच्यामुळे एका बाजूला एकनाथ शिंदे यांची पसंती जरी आसिम गुप्ता असली तरी दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अश्विनी भिडे यांचं नाव पुढे केलेलं आहे. मात्र दोन्ही जर आय एस अधिकाऱ्यांची आतापर्यंत कारकीर्द पाहिली तर अतिशय उत्तम पद्धतीने या दोघांनी काम केलेलं आहे. मात्र सध्या आसिम गुप्ता जे आहेत ते एकनाथ शिंदे यांचे खास असल्याचं म्हटलं जातं. तर अश्विनी भिडे यांनी अनेक वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलेलं आहे. त्यामुळे अश्विनी भिडे यांचं काम सुद्धा रिझल्ट ओरिएंटेड असतं. मात्र याच मुंबई कमिशनर जे पुढचे अनेक वर्ष हे पद जे सांभाळणार आहे त्यामुळे दोन्ही नेत्यांचं मत राहील की म्हणजे आपल्या जवळचा खास असलेला जो आहे, ज्याच्यासोबत आपण काम केलेलं आहे, ज्यांच्याशी आपण डायरेक्ट कनेक्ट होऊ शकतो, अशा प्रकारची व्यक्ती जी आहे ते मुंबई महानगरपालिकेच्या कमिशनर पदी असावी. कारण एका बाजूला जर मुंबईच्या महापौर रितू तावडे या भाजपच्या असतील तर कमिशनर म्हणून जे आहे ते एकनाथ शिंदे अर्थातच जे आहे ते त्यांच्या जवळचे असलेले आसिम गुप्ता जे सध्या त्यांचे सचिव आहेत त्यांची पसंती आणि त्यांचं नाव पुढे करतात. पण महत्त्वाचं असं आहे की उद्या संध्याकाळपर्यंत हे नाव जे आहे ते डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. मात्र आज सुद्धा जी आहे ती वर्षा बंगल्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले होते. त्यामुळे नावाची निश्चिती जी आहे ती झालेली आहे. लवकरात लवकर हे नाव जे आहे ते घोषित करण्यात येईल. पण त्यापूर्वी भूषण गगराणी यांचा उद्या जो आहे म्हणजे वेळाअभावी मी तुम्हाला थांबवते. मात्र धन्यवाद दिलेले या माहितीबद्दल.